कोंडी व ते बुद्ध लेणीची खरं बघायला गेलं तर ही मागची बाजू आहे. पण एंट्रन्स जेव्हा आपण या लेणीला जाताना करतो तर हा जो रस्ता आहे याच रस्त्याने आपण पुढे येतो आणि तिथे जिथे तिकीट काउंटर आहे तिथून आपल्याला एंट्री करावी लागते. कदाचित सुरुवातीला 2,500 वर्षापूर्वी कदाचित हीच बाजू पहिली असेल, कारण की डोंगराची जर बाजू बघता इथे एक पहिलं एंट्रन्स असावं आणि कदाचित नंतर ASIने तिकडचा गेट करून ते एंट्रन्स केलेला असावं. तो या पद्धतीचा आहे. तिथे एक पूर्ण खांब जो आहे तुटलेला आहे, नंतर ASIने दुसरा खांब बनवलेला आहे. उजव्या बाजूला थोडंसं कोरीव काम आहे, मध्यभागी आहे आणि डाव्या बाजूला एक भिक्खू निवासगृह आपल्याला बघायला मिळतं. आणि इथे एक पाणपुडी आहे जी की जसं तुम्ही आता बघितलं 12 फुटापर्यंत जे पाणी होतं, तर इथे अगदी आता हाताला लागेल इथपर्यंत पाणी आहे. साधारणपणे एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये एवढा पाण्याचा स्रोत उपलब्ध राहणं आणि 12 महिने हा पाण्याचा साठा उपलब्ध राहणं आणि बघू शकता इतकं नितळ पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी आहे की 12 महिन्यानंतर देखील तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि नितळ पाणी आहे. आणि चांगली बाब ही देखील आहे की इथं या पाण्यामध्ये कुणी काही पडून वगैरे इथं होऊ नये म्हणून ASIने ही जाळी देखील बनवलेली आहे. सो या पद्धतीचं हे कोंडीवरच्या बुद्ध लेणीचं एक इथे हे भिक्खू निवासगृह आहे. इथे काही शिलालेख वगैरे आपल्याला दिसत नाहीये, त्यामुळे एक्झॅक्टली सांगू शकत नाही आपण कोणी निर्माण वगैरे केलेला आहे. पण या भिक्खू निवासगृहाच्या अगदी शेजारीचा इतकी सुंदर इतकी डीप असलेली ही पाणपुडी आणि 12 महिने इतकं स्वच्छ पाणी पिण्यायोग्य आहे, ही खरंच एक स्थापत्यशास्त्राची एक उत्कृष्ट नमुना म्हणून इथे याची पण नोंद घ्यावी लागेल. लेणी संवर्धनाच्या व प्रचार प्रसाराच्या या कार्याला अधिक प्रभावीपणे व चांगले करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकतात. नमो बुद्धाय. जय भीम. भवतु सब्ब मंगलम.